पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात काँग्रेसची अन्नदाता संघर्ष पदयात्रा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात 17 किलोमीटरची पदयात्रा. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव यांसह शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांसंदर्भात विविध मागण्यांसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज बुलढाण्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. मानेगाव ते जळगाव जामोद अशी 17 किलोमीटरची ही संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार, संदीप शेळके यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अन्नदाता संघर्ष यात्रा या सुरू आहे. आदरणीय दादा यांच्या नेतृत्वात आज इथं संपन्न होत आहे. सर्व यात्रेकरूंनी एका बाजूने शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत. कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं. कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आम्ही काढलेली आहे. आम्ही रेल्गार पुकारलेला आहे. संघर्षाची आमची भूमिका आहे. रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहे आणि आज ही 11वी पदयात्रा आहे. आगामी काळात या जिल्हा स्तरावरील आणि सरतेशेवटी आम्ही थेट राजधानी मुंबई या ठिकाणी पोच करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आज ही 17 किलोमीटरची पदयात्रा निघते आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रामुख्याने या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कुठलीही अटी व निकष न ठेवता कोरा झाला पाहिजे. शेती साहित्य हे GST करमुक्त झालं पाहिजे. शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. आदिवासींचा स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे आणि ट्रेड डील रद्द झाली पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा निघते आहे.